रामकृष्ण हरी. पांडुरंगाच्या कृपेने महाराष्ट्र मंडळ बेरिया विठोबा वारी या उपक्रमाअंतर्गत सुरू असलेल्या हरिपाठ चिंतन या मालिकेत मी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. पुन्हा एकदा तुम्ही रोज इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहता. रोज मला झूमचा मेसेज येतो की युअर कपॅसिटी इज ऑलमोस्ट फुल. ते बघून खूप छान वाटतं. आणि याचं अर्थात सगळं श्रेय आपले जे आपण ज्यांच्या समर्थ वाणीतून हे हरिपाठ चिंतन ऐकतोय त्या परमपूज्य सद्गुरू मंगेश दादांनाच जातं. परमपूज्य सद्गुरू मंगेश दादा हे परमपूज्य सद्गुरू श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांचे कृपांकित शिष्य आहेत आणि त्यांच्याच कृपेने स्वतः सद्गुरू पदावर विराजमान आहेत. परमपूज्य मंगेश दादांना इथून नमस्कार करते आणि आज पुन्हा त्यांच्या अमेरिकेत असणाऱ्या अफाट कार्याच्या एका पैलूची ओळख करून देते. तो म्हणजे संप्रदाय समन्वय. पुन्हा एकदा आपल्याला असं वाटतं की संप्रदाय म्हटलं की नाही का, उभगंध आडवगंध, आम्ही या देवळात जात नाही, आम्ही या देवळात जातो, आम्ही हे स्तोत्र म्हणत नाही, आम्ही हे स्तोत्र म्हणतो. संप्रदाय म्हणजे भिंती तयार करण्याचं काम नसून संप्रदाय हे एकमेकांमध्ये पूल बांधण्याचं काम करतं, जे आपल्या सगळ्यांना या हिंदू सनातन वैदिक हिंदू धर्माच्या ध्वजाखाली एकत्र आणण्याचं काम करतं. याच्यावर ठाम विश्वास आहे. त्याच्यामुळे वेदांत भास्कर संस्थेचे सगळ्या इतर जे जे हिंदू धर्माचं कार्य करतायत त्या सगळ्या संस्थांची तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांशी अतिशय प्रेमपूर्ण संबंध आहेत. आम्ही भाषेचा अडसर मानत नाही. इथे तुम्ही कुठल्या संप्रदायाचे आहात त्याचा अडसर येत नाही आणि सगळ्या पारमार्थिक उपक्रमांमध्ये वेदांत भास्कर संस्था अतिशय हिरिरीने सहभाग घेत असते. त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही बे एरियात पारमार्थिक कार्यक्रम होताना दिसला आणि तिथे वेदांत भास्कर संस्थेचं बॅनर दिसलं तर अजिबात आश्चर्य वाटता कामा नये. कारण पुन्हा परमपूज्य डॉक्टर काकांचे शब्द वापरून घेते, आपली मोक्षाची पार्टी आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या मोक्षाच्या पार्टीचा असा ध्वज फडकवत राहूया आणि एकमेकांपासून दुरावले जाण्याच्या ऐवजी संप्रदायाच्या माध्यमातून एकमेकांच्या अजून जवळ येऊया आणि हिंदू धर्म संघटनेच्या कार्यात आपल्याला जी काही मदत करता येईल ती नक्की करूया. या पुन्हा छोट्याशा प्रस्तावनेनंतर पुन्हा परमपूज्य मंगेश दादांना नमस्कार करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी आजच्या सत्राला सुरुवात करावी. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपदभङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् पाण्डुरङ्ग हरि वासुदेव हरि पाण्डुरङ्ग हरि वासुदेव हरि पाण्डुरङ्ग हरि वासुदेव हरि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्
एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री विठ्ठलाच्या आणि माऊली श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका आणि परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। पांडुरंगाच्या आणि माऊलींच्या कृपेने हरिपाठाचं चिंतन आपलं सुरू आहे। त्यांच्याच कृपेने आपल्या बुद्धीमध्ये जो काही प्रकाश पडतो आहे, त्याच्या आधारे आपण चिंतन करतो आहोत। आज अभंग क्रमांक 22, त्याचा अभ्यास करूया। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, असं पहिलं चरण आहे त्याचं। पुन्हा नामाचं महात्म्य सांगणं हा तर प्रमुख उद्देश, विविध पद्धतीने ते पटवून देणं हा प्रमुख उद्देश हरिपाठाचा आहे। पण माऊली इथे म्हणते की नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, म्हणजे जे नित्य नियमाने हरिस्मरण करतात, हरिनामस्मरण करतात, असे लोक फार थोडे, पण त्यांच्याजवळच लक्ष्मीपती म्हणजे हरी वास्तव्य करतो। कारण काय, नाम घेणारे जगामध्ये अनेक लोक आहेत, पण त्यांचा नित्य नियम नसतो। म्हणजे कसं की ते सवडीने नाम घेतात, आवडीने नाम नाही घेत। परपंचाच्या सगळ्या शुद्ध मराठीत टू डू लिस्टमध्ये नामस्मरण सगळ्यात खाली असलं तर पहिले माझे सगळे उपद्व्याप मी करणार जगाचे, ते झाल्यानंतर जमलं एखाद्या वेळेस काही कारणास किंवा काही व्यस्तता आली, काही कारण झालं, तर पहिले त्या यादीतलं काय गाळलं जात असेल तर ते नामस्मरण आहे। याला म्हणायचं सवडीने घेतलेलं नाम। असं नाम बऱ्याच वेळा, बहुतांश वेळेला यांत्रिक असतं। यांत्रिक म्हणजे काय, ते जसं अनेकांच्या घरात ते मशीन असतं, बटन दाबलं की ते नामस्मरण करत आपलं श्रीराम जय राम जय जय राम। तर ते जसं 24 तास यंत्र ते आवाज करू शकतं, तसं आपली हे एक स्वरयंत्रच आहे। त्या यंत्राने म्हणजे यांत्रिक पद्धतीने, त्याच्यात प्रेम नसलेलं, निष्ठा नसलेला, भाव नसलेलं, असं ते यांत्रिकतेने। आणि बऱ्याच वेळेला ते सकामही असतं, एका विशिष्ट उद्देशाने काहीतरी हवं असतं या जगतातलं, त्यासाठी पण ते नाम घेतलेलं असतं। कारण काय, जेवढी पुण्यही जास्त तेवढी हरिनामाची ओढ जास्त। आपण गेले एक जवळपास आठवडा तोच विचार करतोय हा। आपल्या मुखी जर नाम असेल तर खरंच पुण्याई आहे, काही ना काही तर पुण्याई निश्चितच आहे। आणि जेवढी पुण्याई जास्त तेवढी हरिनामाची ओढ जास्त, मी जशी म्हणाल। आणि नामाचा जो नियम आहे तो त्याच्यामुळे अखंड हवा आणि निष्काम हवा। सर्व संतांनी वेदांत सोपा केला, आपल्यासाठी अतिशय सोप्या भाषेत वेदांत मांडला संतांनी, पण त्यांनी नामसाधना कधीच सोडली नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। त्यामुळे हृदय मंदिरी साठविला हरी, असा त्यांचा अनुभव असतो।
आणि संतसुद्धा नामस्मरण सोडत नसतील तर माझ्या आयुष्याचा मी खरंच पुन्हा एकदा गंभीरतेने विचार केला पाहिजे. नारायण हरी भुक्तिमुक्ती चारी घरी त्यांच्या. पुढचं चरण आहे. नारायण हरी असा जप करणाऱ्यांना काय प्राप्त होतं? भुक्ती मुक्ती. मुक्ती चारी, चारी मुक्ती. सर्व ऐहिक वैभव, चारी मुक्ती त्यांना लाभतात, असा त्याचा अर्थ. सर्व प्रकारचे जे भोग असतात ना त्यांना भुक्ती असं म्हणतात. आणि व्यवहारामध्ये या भुक्तीचं आश्रयस्थान लक्ष्मी आहे. कारण आपल्याला माहिती आहे भोगाच्या वस्तू, भोग्य वस्तू प्राप्त होण्यासाठी लक्ष्मी लागते. आणि भगवान श्री विष्णू हे लक्ष्मीचे स्वामी असल्यामुळे विष्णूंच्या चिंतनात राहणारे जे आहेत त्यांना लक्ष्मी म्हणजे वैभव म्हणजे भुक्ती सहजच प्रसन्न असते. अनेक कथा आपल्याला माहिती आहेत. सुदामेची कथा माहिती आहे. तो तर काही मागायला सुद्धा गेला नव्हता, पण ध्रुवबाळाची कथा माहिती आहे. एका विशिष्ट उद्देशाने त्याने तप केलं होतं. असे आपल्याला अनेक पुराणातली आणि अलीकडची सुद्धा उदाहरणं ऐकायला मिळतात. आणि विशेषतः सामान्य श्रद्धावंत जो असतो, प्रापंचिक सामान्य, त्याला प्रपंचासाठी वैभवाची अपेक्षा असते. प्रपंच पाहिजे सुवर्ण या अर्थानेच म्हणतात समर्थ. आणि भुक्ती मिळवण्याचं आश्वासन जर असेल तर त्यांनी काय होतं, एक धीर येतो. अवतारी संत त्यांचा वैराग्य हा स्थायी भाव असतो. उदाहरणार्थ तुकाराम महाराजांनी एवढं शिवाजी महाराज घेऊन आलेले सगळं धन त्यांनी नाकारलं. राजांनी दिलेलं धन नाकारलं. इतके विरक्त तुकाराम महाराज. पण सामान्य प्रापंचिकाचं तसं नसतं. म्हणून त्याला सांगावं लागतं काय, भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. त्यामुळे भुक्तीबरोबरच तेणे चारी मुक्ती साधी गेला हे घडतं. त्याचा आपण विचार याच्या आधी केलेला आहे. पुढच्या चरणामध्ये महाराज म्हणतात की हरिविण जन्म तो नरकची पै जाणा. इथपर्यंत आता माऊलीने म्हटलेलं आहे. हरिविण जन्म तो नरकची पै जाणा आणि यमाचा पाहुणा प्राणी होय. म्हणजे हरिस्मरणा वाचून असलेलं जीवन हे नरकातील जीवनाप्रमाणे समजावं. कारण ते जीवन या जीवाला म्हणजे मला यमपुरीत नेऊन सोडतो. यमाचा पाहुणा प्राणी होय. साधारणपणे दुःखाला नरकाची उपमा देतात. आपल्याला माहिती आहे जणू काही नरकात खितपट पडलेला आहे, म्हणजे काय अत्यंत दुःखात आहे, असं आपलं एक वाक्य असतं मराठीमध्ये. आणि आपल्या जीवनाचं वर्णन करताना तुकाराम महाराज काय म्हणतात, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, आपलं वर्णन करतात. पण अद्वैत रूप स्वगत सजातीय विजातीय भेदरहित असा जो हरी, त्याच्या प्राप्तीमध्ये अखंड सुख आहे. तिथे दुःखाचा लवलेशही नाही. पण त्याच्यामुळे अशा हरीची जर मला प्राप्ती झाली नाही तर हरीच्या प्राप्तीविना यमराजाचा पाहुणचार काही टळणार नाहीये. स्पष्टच आहे ते. कठोपनिषद आपल्याला सांगतं बनसई वेद माप्तव्यम नेह नानास्ति किंचन मृत्यो स मृत्युम गच्छति य इह नानेव पश्यति. कठोपनिषद. मनसी वेद माप्तव्यम नेह नानास्ति किंचन. तिथे औषधाला सुद्धा भेद नाही. न इह नाना अस्ति किंचन. पण जो तिथे त्यामुळे भेद बघतो त्याचं काय होतं, मृत्यो स मृत्युम गच्छती. म्हणजे एका मृत्यूकडून दुसऱ्या मृत्यूकडे तो जातो. याचा अर्थ जन्म मरण. कारण दोन मरणांच्या मध्ये काय असतं, जन्म. असं का होतं, कारण ते अभेद रूप हरीचा अनुभव आलेला नाही.
म्हणून मी म्हणालो, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित अखंडैक रसा असं तो हरी. आणि त्याच्यामुळे आयुष्यभर मी भेदाला सत्य मानतो, म्हणून तर आयुष्यभर मी तुलना करण्यातच तर माझं जीवन जातं. माझा मुलगा, तिचा मुलगा, माझा नवरा, तिचा नवरा, माझी गाडी, त्याची गाडी, माझी नोकरी, त्याची नोकरी, मी मॅनेजर आहे, तो व्हाईस प्रेसिडेंट आहे. तुलना. आयुष्यभर भेदाला सत्य मानून फक्त दुःख पदरी पडतं आणि मग मृत्यूकडून मृत्यूकडे गती प्राप्त होते, ही श्रुती म्हणते त्याप्रमाणे. हरिविण जन्म नरक, तो नरकची पै जाणा. पुढचं आणि शेवटचं चरण आहे या अभंगाचं. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे. फार सुंदर चरण आहे. गगनाहुनी वाड नाम आहे. याचं कारण आहे, इथे अप्रत्यक्षरित्या म्हटलं तर महाराजांनी नामाची व्याख्याच केली म्हटलं तरी चालेल. नाम म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना काय अपेक्षित आहे या चरणामध्ये कळतं आपल्याला. श्री ज्ञानदेवांनी जेव्हा निवृत्तीनाथांना नामाचं महात्म्य विचारलं, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, तेव्हा ते काय म्हणाले? नाम आकाशाहून वाड याचा अर्थ सूक्ष्म आहे. वाड याचा अर्थ सूक्ष्म आहे. आता आकाशाहून सूक्ष्म म्हणजे व्यापक काय आहे? केवळ एकच पदार्थ आहे. आकाशाहून सूक्ष्म, आकाश म्हणजे आपण ज्याला शुद्ध मराठीत स्पेस असं म्हणतो. आणि ते किती सूक्ष्म आहे याचा एकच जाता जाता पुन्हा वेळेच्या अभावी उल्लेख. अणू माहिती आहे आपल्याला सगळ्यांना, ॲटम फोडलाय आता, 100पेक्षा जास्त सापडल्यात सब ॲटॉमिक पार्टिकल्स. त्या अणूमध्ये सुद्धा पोकळी म्हणजे स्पेस आहे. आधीच अणू किती सूक्ष्म, त्याच्यामध्ये सुद्धा पोकळी आहे, प्रचंड पोकळी आहे. आपल्या स्थूलदृष्टीने ती अत्यंत सूक्ष्म आहे, पण अणू पातळीवरती प्रचंड मोठी पोकळी आहे. मी कशासाठी सांगितलं? फक्त आकाशच स्वतः किती सूक्ष्म आहे समजावून घेण्यासाठी. पण आकाशाहून सूक्ष्म आणि व्यापक असा एकच पदार्थ आहे, त्याला ब्रह्मतत्व असं म्हणतात. आत्मान आकाश संभूत अशी श्रुती आहे. काय सांगते श्रुती? की आत्मतत्वापासून, ब्रह्मतत्वापासून पहिलं महाभूत जे निर्माण झालं, द फर्स्ट फिजिकल थिंग दॅट गॉट इन टू एक्झिस्टन्स, स्पेस अँड टाइम, स्पेस देशकाल, पण त्याच्यापासून ते आलं. त्याच्यामुळे आकाशाहून आत्मरूप श्रीहरी जो आहे तो कसा आहे? व्यापक आहे, सूक्ष्म आहे. आकाश सुद्धा, तो द्या वेळ नाही आपल्याकडे, पण म्हटलं तर सापेक्ष व्यापक आहे. हरी निरपेक्ष व्यापक आहे. आणि हे आपल्याला सहजच कळतं केव्हा? नामस्मरणाने. माऊलींची एक सुंदर ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये, येरवी सपूरपण तयाचे पहावे, माऊली म्हणते. एरवी सपूरपण तयाचे पाहावे, तरी शून्यची नाही स्वभावे, वरी गगनाचिनी पालवे गाळून घेतले. सुंदर वर्णन करते माऊली. सपूरपण याचा अर्थ सूक्ष्म, त्याचं सूक्ष्म पण बघा. इतकं ते सूक्ष्म आहे की ते, इतकं सूक्ष्म आहे की एक वेळ अशी असं वाटू शकतं याचा अर्थ शून्यच का काय? ब्रह्म म्हणजे, हरी म्हणजे शून्य की काय? अरे शून्याची नाही स्वभाव आहे, शून्य नाही आहे ते, आहे, आहे, आहे. इनफॅक्ट आपण ज्याला सगळ्या गोष्टींना जे आहे म्हणतो, मी आहे, हा लॅपटॉप आहे, हे आहे, ते आहे, आपल्याला आहे हे क्रियापद लावल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही. आहे हा जो आहेपणा आहे, ज्याला अस्ति म्हणतात, त्याच्या पाठीमागे सत रूप हरी आहे. इतका तो निरपेक्ष व्यापक आहे. आणि किती सूक्ष्म आहे तर गगनाचेनी पालवे गाळून घेतले. जणू काही आकाशाच्या वस्त्रातून ते गाळून घेतलं. माऊली नेहमीप्रमाणे छान अलंकारिक वर्णन करते. अत्यंत सूक्ष्म आहे. आणि इथे काय म्हटलंय? आता हे सगळं वर्णन मी केलं श्रुतीचा आधार घेऊन सुद्धा. हे कशाचं वर्णन आहे? पुन्हा एकदा ब्रह्मतत्वाचं. पण इथे काय म्हणणं सुरू आहे? निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना काय सांगितलं? गगनाहुनी वाड नाम आहे. आणि आपण आत्ताच सिद्ध केलं की गगनाहुनी वाड म्हणजे सूक्ष्म फक्त एकच पदार्थ आहे,
तो म्हणजे ब्रह्मतत्व. मग आता इफ ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, ए हॅज टू बी इक्वल टू सी. त्याचा अर्थ नाम म्हणजे ब्रह्म. पहिल्या दिवशीपासून आपण बघतोय हा नामाचा दर्जा आहे. म्हणून ज्या क्षणी रामकृष्ण हरी म्हणतो, ज्या क्षणी श्रीराम जय राम जय जय राम म्हणतो, ज्या क्षणी ओम नमः शिवाय म्हणतो, ज्या क्षणी दिगंबरा दिगंबरा म्हणतो, त्या क्षणी ब्रह्मच. फक्त तो दर्जा मी त्याला दिला तर त्या नामाला येणार आहे. नाही तर मग काय चाललंय नेहमीच्या पद्धतीने आपण जसं म्हणतो. त्यामुळे नाम आणि ब्रह्मतत्व एकच आहे. आणि हरिनामाचं असं आगळं महत्त्व श्री ज्ञानदेव आपल्याला परोपरीने समजावून सांगतात आहे. परोपरीने समजून सांगतात आहे. पुढचा अभंग क्रमांक 23. 7-5-3 दशकांचा मेळा, एकतत्वी कळा दावी हरी. पहिलं चरण आहे. 7, 5, 3, 10, 25, यांची बेरीज 25 होते. या तत्वांचं प्रकाशन एका ब्रह्मरूप हरितत्वाने होतं. कळा दावी, एकतत्वी कळा दावी हरी. काय कोणी कोणी 7 म्हणतं, कोणी 5 म्हणतं, कोणी 3 म्हणतं, कोणी 10 म्हणतं, कोणी या सर्वांची बेरीज करून 25 तत्व आहे असं म्हणतं. वेगवेगळे वाद आपल्याला माहिती असतील. सोडून दे, प्रश्न एवढाच आहे की कोणी 36 आहे असंही म्हणतं. म्हणजे अध्यात्मशास्त्रातील ही जी विविध मतं आहेत त्यांच्या या झटापटीमध्ये, छान शब्द आहेत परमपूज्य काकांचा, सामान्य साधक चक्रावून जातो. आधीच आपल्याकडे वेळ कमी आहे, अभ्यास एवढी बुद्धी नाही. मग आता मी 5 मानू का 10 मानू का 36 मानू. आणि कितीही असली तरी ही सर्व भासमान तत्वे ही आत्मतत्वावरती, ब्रह्मतत्वावरती काय आहेत, अध्यस्त आहेत. आत्मा त्याचं प्रकाशन करतो. आत्मा म्हणजे आपल्या सर्वांचा आत्मा ब्रह्म, या देहात असलेल्या ब्रह्माला आत्मा म्हणतात, फरक काहीही नाही. तो त्याचं प्रकाशन करतो. ही भाषा समजायला कठीण असेल, वेदांताची भाषा आहे. साध्या भाषेमुळे, त्याच्यामुळे मला हे सगळं जग कळतं. आय परसीव्ह द वर्ल्ड थ्रू 5 सेन्सेस. इट्स ओनली पॉसिबल बिकॉज ऑफ सुप्रीम रियालिटी. शुद्ध मराठी बोललं की बरं वाटतं. ब्रह्मतत्व तो त्याचं प्रकाशन करतो. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतोयमग्नी. प्रश्न विचारला श्रुतीने. तम एव भांतम अनुभाती सर्वम तस्य भासा सर्वम इदम विभाती. कठोपनिषद पुन्हा एकदा. तिथे सूर्य कामाचा नाही, तिथे चंद्र नाही, विद्युत नाही, तर तिथे अग्नीचा काय पाड आहे. तम एव भांतम, तो स्वयंप्रकाश आत्मा आहे. तो सर्व पदार्थांना प्रकाशित करतो. सूर्य सुद्धा, गंमत आहे आपल्याला तर असं रोजच्या व्यवहारात बरोबर आहे ते, सूर्य उगवला की हे जग दिसायला लागतं. अगदी बरोबर आहे. एक साधा प्रश्न आहे, सूर्य जेव्हा मावळतो, रात्री जेव्हा अंधार होतो, तेव्हा अंधाराचं ज्ञान कोणत्या प्रकाशात होतं मला? असा कधी केला विचार? ज्याला कळणं असं म्हणतात साध्या भाषेत. अंधार कोणाच्या प्रकाशात कळला? तो या आत्मप्रकाशात कळला. आणि हा आत्मा स्वयंप्रकाश आहे. त्याच्यामुळे सर्व काय होतं, भासमान होतं. पण पुढच्या चरणात माऊली म्हणतात, तैसे नाम, तैसे नव्हे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, येथे काही कष्ट न लगती. म्हणजे हा जो मी आत्ता सगळा तत्वविचार सांगितला तो कठीण आहे. नाम असं अवघड नाही आहे. म्हणून ते सर्व मोक्ष मार्गामध्ये सर्वश्रेष्ठ म्हटलंय त्याला. बहुतांश लोक ते करू शकतात. आणि या मार्गाने परमात्मा स्वरूपापर्यंत पोहोचण्याला काहीच कष्ट लागत नाही. येथे काही कष्ट न लगती माऊली म्हणते. हे जे सगळं ब्रह्म आत्मतत्वाचं विवरण मी सांगितलं, वेदांत
आधारित हा जो अवघड अभ्यास आहे, हा करण्यासाठी तीव्र वैराग्य लागतं, एकाग्रता लागते. नुसतं बुद्धीला समजलं म्हणजे काम झालं असं नाही आहे. बोलणं खूप सोपं आहे. हे अनुभवण्यासाठी साधन चतुष्टय संपन्न व्हावं लागतं, असा तो शास्त्रीय शब्द आहे. त्याला थोडक्यात बोलूया, अत्यंत वैराग्य लागतं, भेदक एकाग्रता लागते, आणि हे नसलेल्या अनधिकाऱ्याला हे नाही आहे. हे साधन चतुष्टय संपन्नता नाही आहे असं एखादा आहे, किंवा असे बहुतांश आहेत, मग त्यांना मात्र श्रीहरिरूप आत्म्याशी हरिनाम रूपानी ऐक्य साधणं कितीतरी सोपं जातं. कारण शेवटी काय आहे, श्रीहरीच्या नामस्मरणामध्ये सर्व तत्वविचारांचा अंतर्भाव होतो. सर्व तत्वविचारांचा. कारण काय, एकतत्वी हरीच सर्वांचं अधिष्ठान आहे. कारण आपण आत्ताच बघितलं की हरी म्हणजे हरीचं नाम हे गगनाहुनी वाढ, म्हणजे नाम म्हणजेच ब्रह्मतत्व आहे. मग ब्रह्मतत्वातच आहे ना सगळ्यांचं, काय म्हणूया, सर्व वेदांताचं सार काय आहे, तेच आहे, जीवो ब्रह्मैव नापरा. पुढे माऊली अजून एका मार्गाचा उल्लेख करते पुढच्या चरणामध्ये. 23वाच अभंग आहे की अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धारू असे. म्हणजे माऊली असं म्हणते या चरणामध्ये की कोणी असं म्हणेल की बा श्वासोच्छवासाबरोबर सहजच जो सोहमचा जप होतो, तो जप हा मुखानी न म्हणता सुद्धा सतत चालू असतो, म्हणून तर त्याला अजपाजप म्हणतात. पण त्या अजपाजपातही पुढे काय व्हावं लागतं, पुढे चालून त्या प्राणाचा उलट व्हावा लागतो. अजपा जपणे उलट प्राणाचा, म्हणजे कुंडलिनी जी आहे ती ऊर्ध्वमुख व्हावी लागते. आणि हे करीत असताना अत्यंत क्लेश होतात. त्यासाठी मनाचा खूप दृढ निश्चय सुद्धा लागतो. ही अजपा जप ज्याला म्हणतात, ही एक साधना पद्धती आहे की कोणत्याही वाणीने जप करावयाचा नसतो तिथे. श्वास घेताना 6 आणि सोडताना श्वास अहम. आपण जर एखाद्या शांत ठिकाणी बसून आपल्या श्वासाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला, तो ह्याच पद्धतीने येतो. असा जो जप आहे तो प्रत्येकाचाच सुरू असतो, सहजच चालू असतो, कारण आपला सहजच काय सुरू असतो, श्वासोच्छवास सुरू असतो. आणि सामान्यतः 24 तासात माणूस 21,600 वेळेला श्वासोच्छवास करतो साधारणपणे. म्हणजे जर हा जप साधला तर तेवढ्या वेळा जप रोज सहज होतो. पण त्याच्यासाठी साधकांनी अंतःकरण वृत्तीने प्राणाच्या आणि अपानाची जी गती आहे त्याच्यावरती एकाग्र अनुसंधान साधायचं असतं. ते साधण्यासाठी मनाचा जबरदस्त निश्चय लागतो, निर्धार लागतो. तो जप न करण्यासाठी जेवढा निर्धार लागतो ना, त्याच्यापेक्षा तो करण्यासाठी लागत नाही. अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धारू असे. काय सांगते माऊली थोडक्यात, की इतके हे सगळे कठीण मार्ग आहेत, कशाला त्यांच्या मागे लागताय? त्याचे अधिकारी वेगळे, अधिकार संपन्न होऊन योग्य सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तो करायचा असेल, करणाऱ्यांनी करावा, त्याच्याबद्दल म्हणणं नाही आहे. पण सोपा मार्ग आहे ना एवढा, हे सांगणं सुरू आहे. आणि ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ, रामकृष्णी पंथ क्रमी येला. शेवटचं चरण, की नामस्मरणामध्ये असे क्लेश होत नाही. कारण ते कुंडलिनी शक्तीचं सगळं वर्णन 6व्या अध्यायात आलेलं आहे ज्ञानेश्वरीच्या, वाचून घ्यावं. देहामध्ये काय काय ती घडवून आणते. नामस्मरणामध्ये असे क्लेश नाहीत, म्हणून मी म्हणजे ज्ञानदेव स्वतः काय म्हणतात आहे, त्या मार्गाला न लागता नामसाधना हेच जीवन सर्वस्व केले व रामकृष्ण नामाच्या मार्गाने मी वाटचाल केली. रामकृष्णी पंथ क्रमी येला. पुन्हा हे कोण बोलत आहे? महान योगी श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आणि ते असं का सांगतात आहेत? माझ्या तोंडाकडे पाहून सांगतात आहेत. त्यांना माहिती आहे हा काय करू शकतो, म्हणून सांगतात आहेत. त्यामुळे कितीही साधने केली, पण मी जर नामस्मरण केलं नाही तर ते जिणं व्यर्थ आहे.
कारण भगवन नामानेच मानवी जीवनाची काय आहे, सार्थकता आहे. आणि त्या वाचून इतर कोणत्याही लाभाच्या प्राप्तीने मानवी जीवन सार्थक होत नाही. तुकाराम महाराज नेहमीप्रमाणे अत्यंत स्पष्ट भाषेत सांगतात, वाचे विठ्ठल नाही तोची प्रेत रूप पाही. माझे सद्गुरू म्हणतात की माऊलींजवळ माऊली शालजोडीतले देतात. तुकाराम महाराज शाल बिल काहीच नाही, डायरेक्ट थेटच काम आहे. दिली आहे ना तुम्हाला वाणी भगवंतानी, जीभ नावाचं इंद्रिय, वाणी इतकं सुंदर दिलाय, त्याचं नाम घेत नसाल तर तुमचा देह प्रेतरूप आहे, इथपर्यंत महाराज म्हणतात. असं संतांनी माझ्याकडे बघून म्हणू नये, असं माझं वर्तन असावं, अशी प्रेरणा आपल्या सगळ्यांना मिळावी, अशी सदिच्छा सद्गुरूंच्या चरणी व्यक्त करतो. आणि आज आपण 2 अभंगांचा विचार केला, त्याला इथे विराम देतो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नऊ कसे वाचतात काही कळत नाही. वाजू नये असं फार वाटतं, पण ते वाचतात. सो सौ सोनिया जोशी आपल्यात उपस्थित आहेत. त्यांना मी अभंग गायन करण्याची विनंती करते. सौ सोनिया जोशी. जय श्रीराम. दादा तुम्हाला इथनं नमस्कार करते. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय विठोबा रखुमाई, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय 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 राम कृष्ण हरी. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नारायण हरी नारायण हरी, भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. नारायण हरी नारायण हरी, भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. हरी विण जन्म नरकची पैजाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. हरी विण जन्म तो नरकची पैजाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, हो ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड. गगनाहुनी वाड नाम आहे, हो गगनाहुनी वाड नाम आहे.
हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, हो पुण्याची गणना कोण करी. 7 5 3 दशकांचा मेळा, एक तत्वी कळा दावी हरी. 7 5 3 दशकांचा मेळा, एक तत्वी कळा दावी हरी. एक तत्वी कळा दावी हरी, एक तत्वी कळा दावी हरी. तैसे नभे नाम सर्वत्र वरिष्ठ, तेथे काही कष्ट न लगती, तेथे काही कष्ट न लगती, तेथे काही कष्ट न लगती. अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धार असे, तेथेही मनाचा निर्धार असे, तेथेही मनाचा निर्धार असे. ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ, ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ, ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ. रामकृष्णी पंथ क्रमियेला, रामकृष्णी पंथ क्रमियेला, रामकृष्णी पंथ क्रमियेला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, हो पुण्याची गणना कोण करी, हो पुण्याची गणना कोण करी. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. वा, खूपच भावपूर्ण. नेहमीप्रमाणे रोज तेच म्हणते, पण रोज तोच अनुभव असतो सोनिया. खूपच छान होतं अभंगांचं गायन. शांत वाटतं एकदम. आज खरंच बोलायला काही शब्द नाही आहेत. खूपच निरूपण अभंग सगळ्यांनी अगदी भरून आलेलं आहे मन. तर असंच तुमच्या सगळ्यांच्या सद्भाग्याने, आपल्या सगळ्यांच्या सद्भाग्याने आपल्याला परमपूज्य मंगेश दादांचं मार्गदर्शन असंच मिळत राहो, ही विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करूया. आणि आजचं सत्र झालं असं मी जाहीर करते. उद्या संध्याकाळी ठीक 8:30 वाजता पुन्हा भेटूया. जय श्रीराम. रामकृष्ण हरी. जय श्रीराम.